दिवशी जी सकाळची एकादशी आहे ती वैष्णवपंथी हे मान्यता देतात त्या एकादशीला. त्यामुळे रमा एकादशी ही पंचांगानुसार कालपासून सुरू झालेली असली तरी आजचीच मानली जाते. आणि या एकादशीचे विशेष महत्व आहे ते ह्यासाठी की दिवाळी पूर्व ती एकादशी येते आणि रमा म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचं रूप घेऊन येणारे विष्णूचं स्वरूप जे आहे ते आपल्याला भरभराट, समृद्धी, सुखाचं सगळं दान देऊन जाणारी आहे. दीपावलीची सुरुवात ही रमा एकादशीच्या सुंदर ध्यानाने आणि ज्ञानाने आपण करूया. जेणेकरून आपली ही आगळी-वेगळी दिवाळी ज्ञान आणि ध्यान या दोन्हींनी प्रकाशित होऊन आपलं जीवन बहरून निघेल ह्याची नक्कीच शाश्वती आहे. चला तर मग पहिल्यांदा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करूया. हा कृष्णाचा किंवा विष्णूचा आवडता जप आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय याचा आपण 11 वेळा जप करूया आणि नंतर सुद्धा आपण हा मंत्र म्हणणार आहोत. कारण बाकीचे मंत्र जे आहेत ते सुद्धा कृष्णाला अतिशय प्रिय आहेत. पण ज्या वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू त्यावेळेला कृष्णाच्या वडिलांचं नाव किंवा कृष्णाचं एक नाव वासुदेव पण आहे. वासुदेव असल्यामुळे तो वासुदेवाचा पुत्र असल्यामुळे वडिलांचं नाव त्याच्यामध्ये येतंय. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणजे ज्या भगवंताला जन्म देणारे जे आहेत वासुदेव त्यांचा मुलगा. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण जप करूया. 11 वेळा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय जप करून नंतर आपण ध्यानाच्या अवस्थेत येणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 अशा प्रकारे आपण आज दिवाळी पहाट सुरुवात केलेली आहे. सर्वांनी ध्यानाच्या स्थितीमध्ये या. ध्यान करता करता आपण दीपावलीचं प्रत्येक दिवसाचं महत्त्व जाणून घेणार आहोत आणि आपली ही दिवाळी आगळी-वेगळी साजरी करणार आहोत. ही संधी आपल्याला भगवती क्लासेसने दिल्यामुळे आपण त्यांचेही मनःपूर्वक आभार मानूया, की आपल्याला त्यांनी ही उत्तम आपल्या जीवनामध्ये संधी प्राप्त करून दिलेली आहे. त्यामुळे आपण आता ध्यानाच्या स्थितीत येऊया. जिथे बसला असाल तिथे सुखासनात, पद्मासनात व्यवस्थित बसा. दोन्ही पाय क्रॉस करा, मांडी घाला. गुडघ्याचे त्रास असतील तर साधी मांडी घाला. खुर्चीवर बसला असाल तर दोन्ही पाय असे खाली क्रॉस करा. हाताची ओंजळ अशी करा आणि आपल्या मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. आता आपण रमा एकादशीचं महत्त्व, विष्णूचं महत्त्व जाणून घेणार आहोत. आणि हा महिना अश्विन अश्विन कृष्ण पक्षातली ही एकादशी आहे. त्यामुळे अश्विन कृष्ण रमा एकादशीचं महत्त्व कसं काय आहे याची माहिती पण जाणून घेणार आहोत. चला तर मग ध्यानाच्या अवस्थेत या. डोळे बंद करा. 3दा दीर्घ श्वसन करा. दीर्घ श्वास घ्या.
श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नवरात्रीमध्ये आपण मूलाधारापासून सहस्राधारापर्यंत लक्ष केंद्रित केलेलं होतं. आज मात्र आपल्याला स्वाधिष्ठान चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे प्रथम गणपती बाप्पाला नमस्कार करून मूलाधारातल्या आपण पुढच्या चक्रावर म्हणजे स्वाधिष्ठान चक्रावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहोत. चला तर मग पहिले गणपती बाप्पाला नमस्कार करून मूलाधारातल्या गणपतीला आपल्या स्वतःच्या नमस्कार करा. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. मूलाधारातल्या गणपतीला आपण नमस्कार केलेला आहे, त्याचा मंत्र म्हटलेला आहे. आणि चला तर मग आता स्वाधिष्ठानकडे लक्ष देऊया. स्वाधिष्ठान चक्राची देवता आहे विष्णू. आणि आज आपण एकादशीच्या निमित्तानं श्री विष्णू भगवानचं ध्यान करणार आहोत. आणि या संपूर्ण दिवाळीत शक्यतो आपण स्वाधिष्ठान चक्रावरच लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण धनत्रयोदशी, त्यानंतर लक्ष्मीपूजन, त्याच्या आधी येणारी नरक चतुर्दशी, मग बलिप्रतिपदा आणि भाऊबीज, हे जे मुख्यत्वे करून आपले दिवस आहेत, त्याची अधिष्ठाता ही विष्णू आणि लक्ष्मीच आहे किंवा कृष्ण आणि लक्ष्मी आहे. त्यामुळे देवाचं स्वरूप कुठलंही असलं तरी सुद्धा ही दिवाळी असते ती विष्णू भगवानांचीच असते. चला तर मग स्वाधिष्ठान चक्राकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि स्वाधिष्ठान चक्राची देवता जी आहे तिचा आपण जप करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्वास आत बाहेर असे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो लक्ष केंद्रित करा. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते जलतत्वाचे आहे. जलतत्व त्याचा रंग जो आहे तो नारिंगी असतो आणि त्याला वरुण मुद्रा आणि अपान मुद्रा या दोन मुद्रांमधनं आपण आपल्या शरीरातून त्याचा समतोल राखतो. जलतत्वाचा मंत्र आहे वम. तर आता आपण वम बीजाचा जप करूया.
वम कृष्णाय वासुदेवाय वम हरये परमात्मने वम प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वम कृष्णाय वासुदेवाय हरये वम परमात्मने वम प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय वम नमो नमः वम कृष्णाय वासुदेवाय वम हरये परमात्मने वम प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय वम नमो नमः कृष्णाय वासुदेवाय वम हरये परमात्मने वम प्रणतक्लेशनाशाय वम गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वम वासुदेवाय हरये वम परमात्मने प्रणतक्लेशनाशाय वम गोविन्दाय नमो नमः वम नारायण नारायण हरी हरी भजमन नारायण तुमच्या नारायण हरी लक्षात हरी तेरी आलं लीला असेल की हा सबसे विष्णू आहे, न्यारी न्यारी कारण तुम्ही हरी विष्णूंचं हरी स्वरूप हे श्रीमन्नारायण ते नारायण शेषनागावर पहुडलेले आहेत. हरी हरी शेषनाग लक्ष्मी हा नारायण पाण्यात आहे. नारायण पाण्यावर हरी हरी शेषनागाच्या तेरी लीला शय्येवर श्री सबसे विष्णू न्यारी विराजमान झालेले आहेत आणि न्यारी पहुडलेले आहेत, हरी म्हणजे हरी हरी झोपलेल्या अवस्थेत आहेत. श्रीमन्नारायण आणि नारायण त्यांचे पाय हरी लक्ष्मी हरी माता लक्ष्मी चेपत आहे, नारायण दाबत आहे. नारायण हरी नंतर हरी त्यांच्या नाभीतून कमळ निघालेलं श्रीमन्नारायण आहे. नारायण हे सर्व चित्र हरी हरी आपण कुठे ना कुठेतरी तेरी पाहिलेलं आहे. लीला त्यामुळे सबसे जलतत्वाची न्यारी देवता जी आहे ती न्यारी विष्णू आहे. हरी याचं हरी दुसरं एक कारण सुद्धा आहे लक्ष्मीनारायण की नारायण हरी भगवंतानी हरी जो भजमन्नारायण कुर्म अवतार म्हणजे नारायण कासवाचा अवतार घेतला, हरी हरी नंतर मत्स्य अवतार, ॐ माशाचा नमो अवतार जो घेतला भगवते आहे, तो सगळा पाण्याशी वासुदेवाय संबंधित आहे. ॐ नमो त्यामुळे भगवते त्यानंतर समुद्र मंथन करताना कुर्म अवतार वासुदेवाय असल्यामुळे ॐ जी सगळी नमो काही आपल्याला भगवते औषधी वनस्पती, हिरेमाणके किंवा वासुदेवाय ऐरावत हे जे सगळ्या ॐ वस्तू नमो सापडल्या, त्या खाली भगवते जलातूनच सापडलेल्या आहेत. त्या वरती पृथ्वीवर वासुदेवाय म्हणजे वरती किंवा ॐ देवलोकात नमो आलेल्या आहेत. त्यामुळे भगवते जलतत्वाची देवता ही विष्णू आहे वासुदेवाय आणि ॐ लक्ष्मी नमो माता ही देखील भगवते पाण्यातूनच निर्माण झालेली आहे. ती बाहेर आलेली वासुदेवाय आहे ॐ आणि तिचा नमो स्वीकार कोणी भगवते केलेला आहे? श्री विष्णूंनी केलेला आहे. वासुदेवाय त्यामुळेच ॐ आजच्या रमा नमो एकादशीचं फार मोठं भगवते महत्त्व आहे. तर चला तर वासुदेवाय मग ॐ आपण नमो ध्यान मार्गाने भगवते रमा एकादशीचं महत्त्व जाणून वासुदेवाय घेऊया. ॐ नमो डोळे बंद, भगवते 3दा श्वासावर लक्ष केंद्रित करा वासुदेवाय आणि ॐ नमो रमा एकादशीचं भगवते जे काही तो आहे ते वासुदेवाय तुम्हाला मी आता ॐ नमो सांगते. भगवते 3दा आत, श्वास वासुदेवाय बाहेर ॐ आणि नमो पूर्णपणे भगवते आपल्या इष्ट केंद्रावर तुमचं लक्ष वासुदेवाय केंद्रित असू द्या आणि कृष्णाय त्यातून नारिंगी रंगाकडे वासुदेवाय देखील तुम्ही द्या. आपल्या हरये डोळ्यासमोर तुम्ही नारिंगी रंग आणा आणि परमात्मने मग भगवान विष्णूची आराधना आपण करत आहोत आणि माता प्रणतक्लेशनाशाय लक्ष्मीचंही आगमन गोविन्दाय त्यांच्या सोबत नमो आपण नमः प्रार्थनीय आहे आपल्याला. कृष्णाय त्यांचंही स्वागत करत आहोत आणि वासुदेवाय विशेष करून हरये त्यांची पूजा आपण परमात्मने मानसपूजा करणार आहोत, जेणेकरून आपल्या जीवनात प्रणतक्लेशनाशाय सुख समृद्धी प्रस्थापित होईल आणि आपल्या गोविन्दाय शरीरात देखील नमो रमा नमः एकादशीचं कृष्णाय किंवा रमा माधवाचं स्थान वासुदेवाय अबाधित राहील. स्वादिष्टान हरये चक्रावर पूर्ण लक्ष केंद्रित परमात्मने करा. प्रणतक्लेशनाशाय बिनधास्त घ्या आणि श्वास सोडा. गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नवचैतन्य आणि उत्साह
आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या या दिवाळी सणाच्या आधी येणारी एकादशी ही रमा एकादशी ही अत्यंत शुभ, धनसमृद्धी आणि वैभवदायी मानली गेलेली आहे. अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी हिला रमा एकादशी म्हणून ओळखलं जातं. दिवाळीच्या एकच दिवस आधी येते ना ती. दिवाळी सुरुवात व्हायच्या आधी ती येते. त्यामुळेच तिचं महत्व फार वेगळं आहे. तसंच चातुर्मासाची सुरुवात देवशयनी आषाढी एकादशी पासून होते. तर चातुर्मासाची सांगता होण्यापूर्वीची आधीची एकादशी आहे ही. म्हणजे त्यामुळेही तिचं महत्व अधिक आहे. कारण त्याच्या पुढच्या एकादशीला चातुर्मासाची सांगता होऊन श्री विष्णू हे पृथ्वीचं पालकत्व स्वीकारायला पुन्हा सुरुवात करतात. त्यामुळेच ही एकादशी ही त्याच्या पूर्वीची एकादशी म्हणून पण मानली गेलेली आहे. त्यामुळे देखील हिचं महत्व फार फार मोठं आहे. रमा एकादशी कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार मुचकुंद नामक महाप्रतापी राजा एक होता. मुचकुंदच्या कन्येचं नाव होतं चंद्रभागा. तिचा विवाह चंद्रसेन नामक राजाच्या शोभन नावाच्या मुलाशी झालेला होता. शोभन शारीरिक दृष्टीने अत्यंत दुर्बल होता. त्याला भूक सुद्धा सहन होत नसे. एकदा ते दोघजण मुचकुंद राजाच्या राज्यात फेरफटका मारायला गेले होते. तो दिवस होता रमा एकादशीचा. एकादशीच्या व्रताबाबत चंद्रभागाने शोभनला सांगितले. दिवसभर अन्न न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र भूक सहन न झाल्याने तो बेशुद्ध झाला. आणि इथे चंद्रभागेला काय वाटलं, आपल्या पतीचं निधन झालं असे समजून चंद्रभागा आपल्या वडिलांकडे आली. पण तिनं मात्र एकादशीचं व्रत तोडलं नाही. दुसरीकडे शोभनी एकादशीचं व्रत कडक पाळल्यामुळे त्याला जीवनदान मिळालं आणि त्याला देवपूर नावाचं राज्यही प्राप्त झालं. पण काय होतं, देवपूर राज्यात असीम धनधान्य, ऐश्वर्य, वैभव असे होते आणि तिथे मात्र एक सोमशर्मा नामक एक व्यक्ती शोभनला ओळखत होता. आणि त्याला सगळ्या प्रकाराबद्दल तो विचारतो की बाबा तुझी ही अवस्था का झाली म्हणून. तर शोभन काय सांगतो की रमा एकादशीचं मी व्रत केलं व नंतर झालेल्या पुण्यफलाबाबत तो सांगतो की मी रमा एकादशीचं व्रत केलं, मी असा असा दुर्बल होतो, पण त्या एकादशीचं व्रत केल्यामुळे मला हे फळ प्राप्त झालेलं आहे. हे धन ऐश्वर्य सगळं स्थिर राहण्याबाबत तो उपाय पण विचारतो त्याला की हे तुला जे सगळं काही मिळालेलं आहे त्याचं काय, तर त्याच्याबाबत मी काय करायला पाहिजे. मग तो त्याला सांगतो की तू रमा एकादशीचं व्रत कर, तुला आपोआप सगळं धन धान्य ऐश्वर्य सगळं स्थिर राहायचा उपाय मिळेल. त्यानंतर काय होतं, भागेकडे तो सोमशर्मा नावाचा माणूस जातो आणि तो तिला सांगतो की अगं तुझा नवरा जिवंत आहे, तू ज्याला मृत समजत होती त्याला रमा एकादशीमुळे फार मोठा फायदा झालेला आहे. चंद्रभागा मग शोभनची भेट करून घेण्यासाठी सोमशर्माला विनवणी करते आणि मग शेवटी चंद्रभागा आणि शोभनची भेट होते. तेव्हा चंद्रभागा सांगते की मी गेली 8 वर्ष नियमितपणे रमा एकादशीचं व्रत केलेलं आहे की जे आपल्याला त्याचं पुण्य मिळालेलं आहे ते सर्व आपणास अर्पण करते. त्यामुळे मग देवपूरचे वैभव, ऐश्वर्य, धनधान्य संपत्ती सगळी स्थिर होते आणि सर्वजण आनंदाने राज्य करू लागतात. अशी ही व्रतकथा रमा एकादशीची सांगितली जाते. पण याच्यामध्ये महत्व हेच आहे की या दिवशी रमेचं एक नाव, लक्ष्मीचं एक नाव रमा आहे. त्याच्यामुळे तिची पूजा अर्चा विष्णू सोबत केल्यावर, नारायणासोबत केल्यामुळेच आपल्याला जास्तीत जास्त धनधान्य ऐश्वर्य प्रदान होतो आणि ते चिरकाल टिकतं. त्यामुळे आपण आता आपल्या स्वाधिष्ठान केंद्रावर या विष्णू लक्ष्मीची स्थापना करूया आणि पूर्णपणे त्यांना आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी, आपल्या शरीरात स्थिर राहण्यासाठी बोलवूया. तर चला आपण आता त्यांची मानस पूजा करूया. त्याआधी 3दा श्वास दीर्घपणे आतमध्ये घ्या आणि सोडा. लक्ष केंद्रित करा आणि आपण आता मंत्र जपूया आणि मंत्र जपल्यावर आपण आपल्या मानस पूजेला तयार होऊया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि भजमन्नारायण नारायण हरि हरि तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि लक्ष्मी नारायण नारायण हरि हरि तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि लक्ष्मी नारायण नारायण हरि हरि भजमन्नारायण नारायण हरि हरि तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि लक्ष्मी नारायण नारायण हरि हरि भजमन्नारायण नारायण हरि हरि ॐ नमो भगवते वासुदेवाय। 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 कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय देवापाशी दिवा लावून त्यानंतर नमस्कार आपण जो करतो ना, तो 33 कोटी देवांना पोचतो. यातील देवापुढे दिवा लावणे हाच आपण विचार करू लागलो ना, तर देव आणि दिवा यांचं अतूट नातं आपल्या सहज लक्षात येते. देव असो अथवा देवाला पूजणारा माणूस, त्याने कधीच ना अंधारात बसू नये, अशीच आपल्या प्राचीन संस्कृतीची शिकवण आहे. त्यामुळे दिवा लावण्याच्या उपचाराला आपल्याकडे एक अघोषित असे पावित्र्य प्राप्त झालेले आहे. त्याचा फक्त उच्चारच केला पाहिजे असं नाहीये, तर फक्त स्वच्छ देहाने आणि पवित्र मनाने दिवा लावायचं आपलं काम असतं. जसं आपण देवघरात दिवा लावतो ना, तसाच तो कोणत्याही मंगल समयी लावतो आणि कोणत्याच सत्कार्याचा शुभारंभ आपण त्यामुळे करत नाही. दिवा लावूनच आपण किंवा दिवा प्रज्वलित करूनच आपण काय करतो, तर नवीन उपक्रमाची, नवीन कार्याची आपण सुरुवात करतो. आपण अशा प्रज्वलित देवाला नमस्कार करताना आपली एक पुरातन अशी श्रद्धा आहे की आपला हा पहिला संस्कार आहे दिवा लावणं.
एका अर्थानं जर आपण केलेल्या दिव्यालाच उपक्रमाच्या यशाची हमी मागत असतो ना, आणि त्यानेच आपल्याला उद्याच्या यशाची ग्वाही द्यावी अशी आपली अपेक्षा असते. बरोबर की नाही? आणि ही अपेक्षा निराधार कशी म्हणता येईल बरं सांगा? दिवा हा केवळ अंधाराला छेद देणारा असतो. म्हणूनच तो देव्हाऱ्यात विराजमान होतो. दारावर सुप्रतिष्ठित होतो, असे मानण्याचे कारण आहे. अंधार दूर करणं हे तर त्याचे कार्यच आहे. त्यामुळेच तो तेजाळू लागतो, प्रकाशू लागतो आणि तो पूजनीय देखील होतो. हे दिव्याचं महत्त्व सांगायचं मी कारण म्हणजे दिवाळीची सुरुवात जी असते ना, ती रमा एकादशीला देवाच्या आगमनाने दारात दिवा लावून केली जाते. रमा एकादशीच्या दिवशी पहिला दिवा लावतो आपण आणि ती दिवाळीची खरी सुरुवात असते. तो दिवा महालक्ष्मीसाठी असतो, सुखसमृद्धीसाठी असतो, श्री विष्णूंसाठी असतो आणि आपल्या स्वतःतल्या प्रकाशासाठी सुद्धा असतो. बाह्य ठिकाणी दिवा लागला की त्यांनी बाहेर प्रकाश पडतो आणि आपण आज हा पहिला दिवा आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर लावलेला आहे. स्वाधिष्ठान चक्राची देवता जी आहे ती विष्णू आहे, कृष्ण आहे, पांडुरंग आहे, श्रीनाथ आहे, गोविंद आहे, ज्याचं नाव अनेक स्वरूपानी अनेक रूपानी आपण घेऊ तसं आहे. आणि सोबत आपली महालक्ष्मी पण आहे, की जिच्यासाठीच आपण ही दिवाळी मोठी साजरी करतो ना. मग त्याचा तेजोमय प्रकाश, श्रीकृष्णाची आपल्यावर भगवद्गीता रूपी दृष्टी, आपल्या जीवनात सुख समृद्धी यावी, शांतता यावी, भरभरून सगळी सुख मिळावी असं वाटतं ना. त्यामुळेच या रमा एकादशीचं महत्त्व फार मोठं आहे. कारण इतर एकादशीला प्रत्येक नावं आहेत. त्याप्रमाणे हे या एकादशीला रमा हे नाव आहे. आणि हे का आहे? तर लक्ष्मीसह विष्णूची आपण पूजा करतो, जी आपल्याला दिवाळीचं महत्त्व सांगून देते. आपली दिवाळी जी असते ना, ती कशी साजरी करावी आणि तुम्ही महालक्ष्मीचं स्वागत कसं करावं, ह्यासाठीच ही एकादशीची सुरुवात आहे. आपल्या पूर्वजांनी फार मोठं सांगड या सगळ्याला घालून दिलेली आहे. तुम्ही अश्विन शुद्ध महिन्यातली एकादशी पाहिली असेल तर ती पाशांकुश आहे, की जी आपल्याला सर्व पाशातून मुक्त करते. आपल्या सर्व मोहमायेवर ती अंकुश ठेवते. अशी जी एकादशी आहे ती पाशांकुश, बरोबर की नाही? मग त्यातून मुक्त झाल्यावर आपल्याला जो प्रगतीचा मार्ग हवा असतो, तर तो ह्या एकादशीपासून मिळतो. आणि ही लक्ष्मी स्वरूप एकादशी असल्यामुळेच आपल्याला त्याचे महत्त्व फार आहे. कारण स्वाधिष्ठान चक्राची जी कार्य आहेत, त्यातून जर आपण मुक्त झालो ना, तरच आपल्याकडे लक्ष्मीचे अनेक मार्ग खेचले जातात. आपल्या जीवनात हसत खेळत लक्ष्मी येते आणि ती स्थिर सुद्धा होते. पण त्यासाठी आधी आपण आपल्या स्वाधिष्ठान चक्राला त्यातून मोकळं करूया, त्याला मुक्त करूया, त्याला बंधनात अडकून नका ठेवू. म्हणून तर पाशांकुशा एकादशीला सुद्धा स्वाधिष्ठान चक्रावर विशेष कार्य केलं जातं. कारण त्यातूनच आपल्याला सुखसमृद्धीचा मार्ग, आपण आपली बंधनं तोडण्याचा मार्ग आणि आहे ते सुंदर स्वीकारण्याचा मार्ग हा रमा एकादशीपासून सुरू होतो. चला तर मग पुन्हा एकदा आपण भगवंताचा जप करूया आणि मग त्याची मानस पूजा करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. न्यारी न्यारी हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी लक्ष्मी नारायण नारायण हरी
स्वाधिष्ठान चक्र जे असतं ना, त्याचा संबंध जलतत्वाशी असतो. आणि स्वाधिष्ठान चक्र जे असतं ते आपल्या भावभावनांना कंट्रोल करणारं असतं. तुम्ही बघाल, जी व्यक्ती सतत पाणी पिते ना, त्याचे विचार सुद्धा जरा सुस्पष्ट असतात. कारण का? तर तो जलतत्व स्वतःचं बॅलन्स ठेवत असतो, ज्याचा मनाशी संबंध असतो. आणि मनाचा संबंध हा चंद्राशी असतो. चंद्राचा संबंध हा आपल्या विष्णू तत्वाशी म्हणजे स्वाधिष्ठानशी असतो. आणि त्यामुळेच तुम्ही पाणी पिऊन तुमच्या रागावर, तुमच्या भावनांवर कंट्रोल करता. म्हणजेच विष्णूचा अंकुश त्यावर येतो. गोविंदाय नमो नमः जर स्वाधिष्ठान चक्र तुमचं बिघडलेलं असेल ना, तर व्यक्ती ही एकलकोंडी स्वभावाची असते. ती समूहात मिसळणारी नसते. इतरापासून, समाजापासून दूर-दूर राहणं ती पसंत करते. त्यामुळेच अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. पण ज्यांचं स्वाधिष्ठान चक्र हे उत्तम असतं, तर ती व्यक्ती समूहात, समाजात मिसळणारी असते. सगळ्यात भाग घेणारी असते, उत्साही असते. हे तुमच्या लक्षात येत असेल. हरी हरी तेरी लीला सबसे त्यामुळेच न्यारी स्वाधिष्ठान चक्रावर कार्य करणं हरी फार गरज हरी आहे त्याची आपल्याला. श्रीमन्नारायण कारण हे नारायण विष्णू तत्व आहे, हरी हरी जलतत्व आहे. याचा रंग लक्ष्मीनारायण नारंगी आहे नारायण आणि तुम्ही हरी नारिंगी हरी रंगाचा तेरी जास्तीत जास्त लीला आता सबसे डोळ्यासमोर त्याचं न्यारी चित्र आणा. नारिंगी न्यारी रंग म्हणजे केशरी हरी रंग. हरी हा आपल्या सर्व श्रीमन्नारायण भावभावनांचं प्रतीक आहे. नारायण हरी हरी लक्ष्मीनारायण नारायण हरी हरी भजमन्नारायण नारायण हरी हरी तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी तुमच्या लक्षात येत असेल आता लक्ष्मीनारायण की नारायण हरी हरी श्री विष्णू आणि लक्ष्मी भजमन्नारायण हे नारायण शेष नागावर हरी हरी ॐ वसलेले आहेत. नमो भगवते आणि आपण त्यांची आता वासुदेवाय मानस पूजा ॐ करत नमो आहोत. भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो आपण भगवते श्री विष्णूंची आता स्तुती करत आहोत. वासुदेवाय ॐ नमो भगवते नारायणा, गोविंदा, श्री वासुदेवाय हरे, ॐ तुमचा नमो जय जयकार असो. भगवते हे नारायणा, हे वासुदेवाय गोपाला, ॐ तुमचा नमो जय भगवते जयकार असो. आपण वासुदेवाय करुणेचे ॐ पारावार म्हणजे नमो सागर आहात. भगवते वरुणालय म्हणजे वरुण वासुदेवाय देवांचे ॐ बसती नमो स्थान. भगवते अर्थात महासागर ज्याच्याप्रमाणे वासुदेवाय आहात तसे ॐ आपण नमो अत्यंत गंभीर आहात. भगवते सागराला जसा अंत आणि पार वासुदेवाय नाही ना, ॐ आणि त्याची नमो खोलीही कोणाला कळत भगवते नाही, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, वासुदेवाय ॐ आपल्या नमो यथार्थ स्वरूपाचे आकलन भगवते कोणालाही होत नाही. हे प्रभो, वासुदेवाय आपली ॐ कांती, नमो आपले रूप भगवते पाण्याने भरून आलेल्या दाट वासुदेवाय ढगांप्रमाणे श्याम वर्ण आहे. कारण आपण घनश्याम आहात. आपले स्मरण केल्याबरोबरच या कलियुगामध्ये मानवाच्या हातून घडलेल्या सर्व कल्मशांचा म्हणजे पातकांचा नाश होतो. त्यामुळेच कृतयुगामध्ये श्रीहरीचे नुसते ध्यान केलं ना, तर फळ प्राप्त होत असे. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्माच्या अनुष्ठानाने जे फळ मिळतं ते मिळत असे. द्वापार युगामध्ये मात्र श्रीहरीची यथासांग पूजा अर्चा केली असताना जे फळ मिळतं तेच फक्त कलियुगामध्ये श्रीहरीच्या गुणसंकीर्तनाने, नामसंकीर्तनाने सुद्धा मिळतं. बरोबर की नाही? म्हणजेच आपण आता कलियुगात आहोत आणि कलियुगात आपण भगवंताचा फक्त जप केला ना, तरी सुद्धा आपल्याला तेच फळ मिळतं. त्यामुळे आपण आता परमेश्वराच्या नामस्मरणात थोडा वेळ गुंग होऊया. कारण आपण आता त्याची मानसपूजा करत आहोत ना, तर ती मानसपूजा करता करता नामसंकीर्तन देखील चालू ठेवूया. गोविंदाय नमो नमः नामसंकीर्तन करताना आपण वासुदेवाय श्रीमन्नारायण नारायण हरी हरी भजमन नारायण नारायण हरी हरी
तेरी लीला सबसे न्यारी न्यारी, हरि हरि श्रीमन नारायण नारायण, हरि हरि भज मन नारायण नारायण, हरि हरि. असा आपण जप करता करता श्रीहरीची आणि लक्ष्मी देवींची पूजा करणार आहोत. कारण नाम संकीर्तनानेच भक्तांची सर्व दुःखातून सुटका होते. म्हणूनच श्रीहरीला कली कल्मशनाश असं नाव दिलेलं आहे. हे पितांबर परिधान परमेश्वरा म्हणजे जे पितांबर रेशमी जरीकाठीचं पिवळ्या रंगाचं तलम वस्त्र परिधान केलेलं आहे, हे सूर कल्याण निधान म्हणजे सर्वांच्या कल्याणाचे आपण निधान आहात, मूळ आहात, आधारस्तंभ आहात. अशा परमेश्वराला मी आज नमन करत आहे. कारण तुम्ही भक्तांचं कल्याण करण्यासाठी या पृथ्वीवर अवतरलेला आहात. भगवान विष्णू हे विश्वव्यापी आणि अनंत अपरिच्छिन्न आहेत. त्यांना अंशाशी भाव संभवत नाही. परमेश्वराच्या स्वरूपाची मानवी बुद्धीला आपातता कल्पना यावी म्हणून परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. अनंत कोटी ब्रह्मांडे म्हणजे परमेश्वराचे 1/4 स्वरूप आहे असे समजा. त्याचे 1/4 रूपच आपल्याला दिसते हा, कारण त्याचे 3/4 स्वरूप या विश्वाच्या पलीकडे आहे. ते अंतरिक्षात अमृत रूपाने विराजमान आहे. हे प्रभो, हे श्रीहरी, आपला पितांबर सोन्यासारखा उज्ज्वल पिवळ्या रंगाचा आहे. हे लक्ष्मीकांता, मी संसार भयाने अत्यंत घाबरलेलो आहे. त्यामुळे आपण मला निर्भय करा. इंदा श्वास आत घ्या, श्वास बाहेर घ्या. तुम्ही मानसपूजा करत आहात. त्यामुळे आपण मानसपूजा करताना रमा आणि विष्णूची पूजा करत आहोत. हे लक्ष्मीपते, हे कमलनाभा, हे देवाधिदेवा श्री विष्णू, आपण यज्ञ आहात, यज्ञेश्वरही आहात, हो की नाही? आपल्या दोघांचीही मी मनपूर्वक पूजा करत आहोत. कारण या संसारात मला श्री महालक्ष्मींची आराधना करायची आहे, पण
तिच्यासोबतच मला तुमचीही आराधना करायची आहे. कारण जिथे जिथे नारायण आहेत, तिथे तिथे श्रीलक्ष्मीचा वास होतो. हे मला समजलेले आहे. त्यामुळे हे माधवा, हे केशवा, तू आता श्री महालक्ष्मीसह आमच्या जीवनात, आमच्या शरीरात प्रवेश कर. आमच्याकडून मोठमोठी कार्य होऊ देत आणि या संसाररूपी अडकलेल्या वणव्यातनं आम्हाला शांती मिळावी आणि महालक्ष्मीची कृपा होऊन आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग व्हावा, इतपतच आमच्यावर कृपा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते आजच्या दिवशी वासुदेवाय. आपण श्री महालक्ष्मीसह श्री विष्णूंची आराधना केलेली आहे आणि ती श्री विष्णूंना स्वादिष्ठान चक्रावर आपण विराजमान करून महालक्ष्मी आणि यांना दोघांनाही आपण छानपैकी त्यांची मानसपूजा केलेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो श्वासावर लक्ष केंद्रित करा वासुदेवाय. कृष्णाय आणि स्वादिष्ठान चक्रावर आपलं लक्ष राहू द्या. परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय पुन्हा एकदा ध्यान मंत्राकडे वळून स्वादिष्ठान चक्र आपण पूर्णपणे नारिंगी रंगामध्ये पाहूया. कृष्णाय वासुदेवाय. हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. 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 श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. भजमन्नारायण नारायण हरि हरि. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी. हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. लक्ष्मी नारायण
एकादशीच्या दिवशी हे व्रत करताना तसं काहीही न खाता असं हे व्रत करतात. कारण एकादशीच्या दिवशी जे वातावरण असतं ते आपल्याला पूर्णपणे पोट शांत ठेवणार असतं. ते कुठेही असं नसतं की आपल्याला त्याची भूक लागेल. त्यामुळे एकादशीचं व्रत करताना हे दशमीपासून करतात. आणि दशमीपासून केल्यानंतर ते द्वादशीला त्याचं पारणं सोडतात. त्यामुळे एकादशीचं व्रत करताना हे फक्त फळांवर केलं जातं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. दिवाळीपूर्वी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचा साठी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतो. भगवान विष्णूसाठी जर आपण उपवास केला तर त्यावेळेला देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भक्तांना भरपूर संपत्ती देते. या दिवशी व्रत ठेवल्याने सौभाग्य देखील प्राप्त होते आणि आरोग्य देखील. हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय. 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 हरये परमात्मने चला तर मग पुन्हा एकदा आपण लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी भजमन नारायण नारायण हरी हरी असं लक्ष्मीसह आपण श्री विष्णूंचा पण जप करूया. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय. आणि आपलं हे विशेष दिवाळी ध्यान देखील आपण सुंदर बनवूया. कारण स्वादिष्ठान चक्रावर आपण पूर्णपणे श्री महाविष्णू आणि श्री लक्ष्मी यांना विराजमान केलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपण आता विष्णू सहस्त्रनाम ऐकणार आहोत आणि या एकादशीचं आपण महत्त्व जाणून घेतलेलं आहे. तर आपल्या हृदयामध्ये आपल्या स्वादिष्ठान चक्रावर श्री भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला आपण विराजमान केलेलं आहे. आणि आता विष्णू सहस्त्रनाम म्हणून आपण या एकादशीची सांगता करणार आहोत. ती आजच्या सकाळपुरती दिवसभरात तुम्ही तिचा जप पूजा करा. संध्याकाळी दिवा लावा आणि आपल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अंधार सगळा नष्ट होईल
आणि स्वादिष्टान चक्रावर असलेलं विष्णू लक्ष्मीचं स्वरूप जे आहे ते तुमच्या शरीरात, मनात आणि मग समाजामध्ये तुमच्या समोर प्रतीत होईल. याची नक्कीच श्री भगवान विष्णू काळजी घेतील, याबद्दल शंका नाही. चला तर मग आपण आता श्री विष्णू षोडशनाम स्तोत्र म्हणूया. श्री गणेशाय नमः. औषधे चिंतयेद् विष्णु भोजने च जनार्दनम शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमम् नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे दुःस्वप्ने स्मरं गोविन्दं संकटे मधुसूदनं कानने नारसिंहं च पावके जलशायिनं जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं गमने वामन चैव सर्वकार्येषु माधवम् षोडशैतानि नामानि प्रातरुत्थाय य पठेत सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुलोके महिर्यते इति श्री विष्णू षोडशनाम स्तोत्र संपूर्णम. हळूहळू तुम्ही ध्यानातून बाहेर या. हातपाय हलवा. डोळे बंदच राहू दे. हाताची ओंजळ विलग करा. हात एकमेकावर घर्षित करा आणि मनामध्ये श्री विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करतच तुम्ही डोळ्यांवर हात ठेवा आणि मिळालेली ऊर्जा ही डोळ्यांवाटे आतमध्ये शरीरात प्रवेश करू दे. वम बीजाचा दिवसभरात जास्तीत जास्त मंत्र म्हणा, जेणेकरून आज स्वादिष्टान चक्रावर रमा माधव किंवा श्री विष्णू लक्ष्मी यांची जी आपण प्रतिमा विराजित केलेली आहे ती आपल्याला कायमस्वरूपी आपल्या पुढील भविष्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे त्यांचाही जास्तीत जास्त ध्यान करा आणि हळूहळू आता ध्यानातून बाहेर या. 5 4 3 2 1 0. हळूच डोळे उघडा आणि स्वतःला, आजूबाजूच्या परिसराला, सगळ्यांना धन्यवाद द्या. आणि आपण भगवती क्लासेसचे सुद्धा मनपूर्वक आभार मानत आहोत की या विशेष दिवाळी ध्यानामध्ये त्यांनी आपल्याला सहायता केली आहे. त्या निमित्ताने आपण आपल्या जीवनात प्रगती करत आहोत. आपल्यात अंतर्बाह्य बदल होत आहे. त्यामुळे त्यांचेही मनापासून खूप आभार आणि दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या रमा एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. गोविंदाय नमो नमः. श्रीमन्